ठीक आहे, आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा 7वा चॅप्टर आहे लसावी मसावी. नवनीत पब्लिकेशन मधील लसावी मसावी हा घटक आपण पाहणार आहे. त्याच्यातले सगळे प्रश्न सखोल स्पष्टीकरणासह पाहतोय आपण. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. प्रत्येक प्रश्नाचं अगदी व्यवस्थित सोप्या भाषेत स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला प्रश्न बघा, 57, 75 आणि 102 या संख्यांचा मसावी काढायचा आपल्याला. चला बघा, मसावी म्हणजे काय रे बाळांनो? महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. म्हणजे ती संख्या 57चा, 75चा आणि 102चा विभाजक असली पाहिजे, अवयव असली पाहिजे, परंतु मोठ्यात मोठी असली पाहिजे. ठीक आहे, पर्यायांचा वापर करून तोंडी हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. जर आपण मूळ अवयव पद्धतीने जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर बघा, 5 आणि 7 12, 7 आणि 5 12, 2 आणि 1 3. अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे, याचा अर्थ 3 निशेष भाग जातोय. बघा, 3 1 3, 2 उरलं, 27 झालं, 3 9 27, परत 3 2 6, 1 उरला 15, 3 5 15 आणि 3 3 9, 1 उरतो 12 झाला, 3 4 12. आता पुढं 19 ही मूळ संख्या, म्हणजे तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या नाही. 3 ही एकमेव अशी संख्या आहे की ज्या संख्येनं 57, 75 आणि 102 या तिन्ही संख्यांना भाग जातोय. 3 हा एकमेव विभाजक आहे, म्हणून याचा मसावी काय येणार राजांनो? 3 हा येणार. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 161/69 हा पूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपातला. संक्षिप्त रूपात म्हणजे काय? लहान करून लिहायचं आहे, लहान करायचं आहे, मात्र तो सममूल्य राहिला पाहिजे. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय बाळांनो? तर त्या पूर्णांकातील अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्या पूर्णांकाचा सममूल्य मिळतो. मग आता याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. मग 161 आणि 69 या दोन्ही संख्येना पूर्ण भाग जाईल अशी संख्या कोणती? 23 आहे, म्हणून याला आपण 23 न भागलं. बघा, तर मग तुमच्या लक्षात आलं असेल 23 7 161 आणि 23 3 69, तर 7/3 याचं संक्षिप्त रूप असेल. पर्यायामध्ये कुठं दिलंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 377 या संख्येचे मूळ अवयव कोणते? बघा, 377 चे मूळ अवयव कोणते? एकदम सिंपल, एकदम सरळ. जर तुम्ही पर्यायांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर सगळ्या पर्यायांमध्ये तुम्हाला 13 13 दिसतंय, 11 दिसतंय, 29 41. आपण डायरेक्ट जाऊया. बघा, 13 ही मूळ संख्या आहे, 29 पण मूळ आहे, 13 43 मूळ आहे, 29 11 मूळ आहे, 11. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल एकक स्थानी 0 2 4 6 नसल्यामुळे 2 न नाही जाणार, बेरीज 3च्या पटीत नाही, 7 आणि 7 14 आणि 3 17, 3 न नाही जाणार, 4 न नाही, 5 न नाही, 6 न नाही, 7 न नाही. डायरेक्ट आपण पोहोचतोय 11 कडे. बरं, एकाड एक अंक बघा, 7 आणि 3 10, 10 वजा 7 जर केलं तर 3 उरतं, याचा अर्थ 11 नाही जात नाही, 12 न जायचा विषय नाही, 3 आणि 4 न जात नसल्यामुळे 13 कडे जाऊया. बरं, 13 न जर भाग घालवला तर बघा, 13 2 26, किती उरलं? 11 उरलं, परत 117 झालं माझ्याकडं. मग 13 9 117. ओके, आणि हा 29 हा मूळ आहे, त्याच्यामुळं 29 1 29. चला, आपल्याला त्याचे मूळ अवयव मिळाले. 377 चे मूळ अवयव आहेत 13 आणि 29. पर्यायामध्ये कुठं दिसतंय? 13 आणि 29. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. 29 गुणिले 13 देऊ दे अथवा 13 गुणिले 29 देऊ दे, काही फरक पडणार नाही, गुणाकारामध्ये फरक पडत नाही. पुढचा प्रश्न बघा, 18 36 27 यांचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 18 ने 36 ने आणि 27 न भाग गेला पाहिजे. लहानात लहान अशी संख्या शोधायची आपल्याला. ठीक आहे, मग आता लसावी काढत असताना आपण जर मूळ अवयव पद्धतीने काढला, बघा 18 36 आणि 27. चला, आता कसोट्यांचा वापर खूप महत्वाचा आहे इथं. एकक स्थानी 7 याचा अर्थ बाळांना 2 न भाग जात नाही. 3 कडे जाऊया. 18 36 आणि 27, 3 न निशेष भाग जाईल. 3 6 18, 3 1 3, 3 2 6 आणि 3 9 27. पुन्हा 6 12 आणि 9 येतो. बघा, 6 12 आणि 9, परत 3 न जाईल, 3 2 6, 3 4 12 आणि 3 3 9. ठीक आहे, आता लसावी काढत असताना आपल्याला काय करायचं आहे? आणखी पुढे जावं लागेल. 2 1 2,
बे दोन्ही 4 आणि 3 अशी 3. जिथं भाग जात नाही ती संख्या आहे अशी खाली घ्या. ठीक आहे अशी पण पुढे घेतली. आता मात्र 2 आणि 3 राहू द्या. आता काय करतोय आपण लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक दोन्ही अवयवांचा गुणाकार करतोय. बघा 3 3 2 2 आणि 3 यांचा सगळ्यांचा गुणाकार 3 त्रिक 9 9 दोन्ही 18 18 दोन्ही 36 आणि 36 त्रिक 3 सख 18 हाचा 1 उरला 3 त्रिक 9 1 10. बघा 108 हा याचा लसावी येतो. पर्यायामध्ये दिलंय का 108 दिलंय. ऑप्शन नंबर 2 एकदम सोपं आहे. ठीक आहे चला पुढे जाऊया. 5वा प्रश्न काय दिलाय 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या. आता हा प्रश्न समजून घेत असताना थोडस व्यवस्थित लक्ष द्या. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी. आता या प्रश्नामध्ये फक्त लसावी दिलाय आपल्याला. फक्त लसावी दिलाय. आपल्याला मसावी दिलेलं नाही, त्या 2 संख्या दिलेल्या नाही, तर त्या 2 संख्या आपल्याला शोधायच्यातच. याचा अर्थ आपल्याला मसावी माहिती पाहिजे बाळांनो. बघा 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. लक्षात ठेवायचं 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे आणि 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. ठीक. आता आपल्याकडे लसावी आहे आणि मसावी 2 आहे हे आपल्याला माहिती आहे. तर मग लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. चला हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता बघा लसावी त्यांनी दिलाय 544 लिहून घेतो. मसावी आपल्याला माहिती 2. आता यांचा भागाकार काय येईल बघा. बे 1 बे बे दोन्ही 4 1 उरला बे 7 14 आणि बे दोन्ही 4 272 आला. काय मिळालं 272. थोडस लक्ष द्या 272 आहे ना हे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग आता याचे असामायिक अवयव कसे शोधायचे म्हणजेच सहमूळ संख्या शोधायच्या. ज्या 2 सहमूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला 272 लिहिता येईल. आता काय करता येईल बघा 272 चे असामायिक अवयव शोधायचे. चला इथंच मूळ अवयव पद्धतीने आपण जाऊया. बे 1 बे बे त्रिक 6 1 उरला बे सख्ख 12 बे सख्ख 12 बे 8 16 बे त्रिक 6 बे चौक 8 17 आणि 17 1 17. इथून इथपर्यंत जर गुणाकार केला तर बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 आणि 17 याच्यामध्ये 17 काय रे मूळ आहे. म्हणजे आपण 272 ला 16 गुणिले 17 असं लिहू शकतोय. 16 आणि 17 असं लिहू शकतोय. बघा आणि अजून एक महत्वाचं आपल्याला एक प्रश्नामध्येच क्ल्यू मिळाला होता की 2 क्रमवार समसंख्या आहेत. याचा अर्थ इथं क्रमवार आलेत. ठीक. आता हे 16 आणि 17 आहे ना हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे बाळांनो. असामायिक अवयवांचा गुणाकार. जर आपल्याला संख्या शोधायच्या असल्या तर यांचा मसावी किती आहे रे 2 आहे. यांचा मसावी किती आहे 2 आहे. मग याचा अर्थ पहिली संख्या असामायिक अवयव गुणिले मसावी करा 16 दोन्ही 32 येईल आणि दुसरी संख्या सतरा दोन्ही 34 येईल. ठीक आहे. पहिली संख्या 32 दुसरी संख्या 34. पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला जर 2 संख्या शोधायच्या असतील तर लसावी आणि मसावी माहिती असणं आवश्यक आहे. लसावी माहिती आहे आपल्याला. मसावी 2 समसंख्यांचा क्रमशः समसंख्यांचा मसावी 2 असतो हे आपण माहिती करून घेतलंय.
पुढं आता लसावी भागिले मसावी 272 आला आणि 272 असामायिक अवयवांचा गुणाकार आहे तो आपण केला. त्या पद्धतीने असामायिक अवयव आपले 16 आणि 17 मिळाले. त्याला जर आपण मसावीनं गुणलं तर आपल्याला त्या दोन संख्या मिळतात. 32 आणि 34 कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. बाकी 5 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती? अजून एक प्रश्न वाचल्यानंतर एक शब्द लक्षात ठेवा. महत्वाचे शब्द समजा तुम्ही. लहानात लहान म्हटलं की लसावी काढायची, मोठ्यात मोठा म्हटलं की मसावी काढायची, मोठ्यात मोठा जास्तीत जास्त असं म्हटलं की मसावी काढायची, लहानात लहान कमीत कमी म्हटलं की लसावी काढायची. आता या प्रश्नाचा थोडक्यात अर्थ काय बघा. 8, 10, 12 आणि 14 या संख्यांना भागला असता, या संख्यांनी भागला असता कोणती तरी एक अशी संख्या आहे की ज्या संख्येला 8 ने 10 ने 12 ने 14 ने भागलं की प्रत्येक वेळी बाकी काय उरते? 5 उरते. बरोबर आहे. बाकी 5 उरते याचा अर्थ काय राजांनो? त्याच्यामध्ये 5 जास्त आहे ना, ते शिल्लक राहणार आहे. उरतंय ज्याच्यामध्ये त्या संख्येमध्ये 5 एक्स्ट्रा आहे ते शिल्लक राहते. म्हणजे अशी कोणती संख्या की ज्याच्यामध्ये 5 जास्त होत आहे? ज्या संख्येला 8 ने 10 ने 12 ने 14 ने भागल्यास. सिंपल आहे. आपण काय करूया, 8, 10, 12 आणि 14 यांनी पूर्ण भाग जाणारी संख्या शोधू. याचा अर्थ त्याचा लसावी काढू. लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या. ठीक, त्यांचा लसावी अगोदर आपण शोधून घेऊ. बघा सगळ्यांना 2 ने भाग जातो. 2 चौक 8, 2 पंच 10, 2 सक्क 12, 2 साते 14. ठीक. आता पुढं 2 दोन्ही 4 आणि लसावी काढताना भाग गेला ठीक, भाग नाही गेला तर आपण खाली घेतोय जसंच्या तसं. 2 त्रिक 6 आणि 7. आता पुन्हा 2, 5, 3, 7 हे सगळे मूळ संख्या आले. याचा अर्थ भाग जात नाही. आता लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. चला 2, 2 आणि असामायिक 2, 5, 3 आणि 7. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40, 40 त्रिक 4 त्रिक 12, 120 आणि 120 7 साते 84 आणि वरचा 0 आहे सध्या. म्हणजे लसावी आला 840. लसावी म्हणजे काय? 840 या संख्येला 8 ने 10 ने 12 ने आणि 14 ने पूर्ण भाग जातो. पण त्यांनी सांगितलं की 5 शिल्लक राहणार आहे, 5 बाकी उरणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 जास्त आहे. ती संख्या कोणती असणार आहे? ती संख्या 840 मध्ये 5 जास्त आहे म्हणजेच 845 ही संख्या असणार आहे आपल्याला जी अपेक्षित आहे ती. ठीक आहे. म्हणजे पर्यायामध्ये बघा 845 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. समजलंय? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुढे जाऊया. श्रेयश, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 12, 15 व 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघेही कमीत कमी किती वेळेनंतर सुरुवातीच्या ठिकाणापासून एकाच वेळी येतील? ठीक आहे. कमीत कमी हा शब्द महत्वाचा आहे. मी आता सांगितलं कमीत कमी म्हटले काय करायचं? लसावी काढायचं. आणि प्रश्न समजून घेताना बघा तिघ जण धावत आहेत, एकाच वेळी सुरुवात केली आणि राऊंड मारत आहेत पुन्हा. आणि पण प्रत्येकाचा वेगवेगळा आहे बघा. काहीला 12 मिनिट लागतात, काही 15 आणि काही 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा आहे. बरोबर आहे. काही 12 मिनिटांनी परत येणार आहे, काही 15 आणि एक जण 18 मिनिटांनी येणार आहे. ठीक. मग कमीत कमी असा कोणता आहे? कोणत्या वेळेला पुन्हा एकदा ते तिघ एकत्र येतील? मग काय करावं लागेल आपल्याला? लसावी काढावं लागेल. बघा 12, 15 आणि 18 यांचा लसावी. बघा 3 न पूर्ण भाग जाईल. 3 चौक 12, 3 5 15, 3 सख 18. पुन्हा 2 दोन्ही 4, 5 जसाच्या तसा घ्या. 2 त्रिक 6 झालं. हे मूळच आहे. 2, 5, 3. आता लसावी काय येणार? 3, 2 हे झाले सामायिक. असामायिक कोण आहे? 2, 5, 3. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180.
ठीक आहे, यांचा लसावी किती आला? 180 आला. बघा, म्हणजे 180 मिनिटांनी ते पुन्हा एकत्र येणार आहेत, एका ठिकाणी येणार आहेत. म्हणजे त्यांनी विचारलं किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील? 180 मिनिटांनी. पर्याय क्रमांक 3. ठीक, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर आपल्याला सूत्र माहिती आहे, त्या 2 संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा इतका असतो. सिंपल. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार दिलाय. ठीक, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. ठीक, 2 संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिलाय 765. ठीक, पुढे आपल्याला दिलाय मसावी त्यांनी 3. लसावी जसाच्या तसा ठेवला आणि मसावी 3. ठीक आहे, उजव्या बाजूला 3 गुणाकारामध्ये, इकडे आल्यानंतर डाव्या बाजूला ते भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 765 भागिले 3 बरोबर लसावी. बघा, 3 1 3, 3 2 6, 1 उरला 16 झाले. परत 3 5 15, 1 उरला, 3 5 15. याचा अर्थ लसावी किती मिळाला बाळांनो? 255. सिंपल आहे का? बघा, पर्याय 255 आहे. ऑप्शन नंबर 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विनाजवळ काही मणी आहेत, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्यात. ठीक, 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. हे वाक्य महत्वाचं आहे. एकही मणी शिल्लक राहत नाही याचा अर्थ पूर्ण भाग जातोय. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? कमीत कमी म्हटल्यानंतर आपलं ठरलंय, कमीत कमी म्हटलं की लसावी काढायचा. 16, 24 आणि 40. थोडक्यात 16 माळा केल्या तरी काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. 24 मण्यांच्या माळा केल्या किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या, एकही मणी शिल्लक नाही पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. ठीक, आता 2 न भाग जाईल. 2 16, 2 12 24 आणि इथं 20. परत 2 न जाईल. 2 चौक 8, 2 सक्क 12, 2 10 20. परत 2 न जाईल. 2 2 4, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. ठीक, आता लसावी बघा. लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 पंचे 80, 8 त्रिक 24, 240. किंवा तुम्ही सरळ करा. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 त्रिक 48 गुणिले 5, 40, 5 20 आणि 4 24. ठीक, कोणत्याही पद्धतीने करा, फक्त चुकलं नाही पाहिजे. चला, 240 मणी आहेत. 240 मणी घेतले तर 16ची माळ करू द्या, 24ची करू द्या अथवा 40ची करू द्या, एकही मणी शिल्लक राहणार नाही. पुढे चला. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले ते दर 60 सेकंद, 120 सेकंद आणि 24 सेकंदांनी हिरवे होतात. ठीक, सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तिन्ही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होते? आता इथे लहानात लहान, कमीत कमी, मोठ्यात मोठा, जास्तीत जास्त काही दिलेलं नाही. बघा, 60 सेकंदांनी पुन्हा रिपीट होतोय. दुसरा 120 आणि तिसरा 24 सेकंदांनी रिपीट होतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 60चे विभाज्य, 120ने विभाज्य असलेली संख्या आणि 24ने विभाज्य असलेल्या संख्या शोधायच्या आणि त्याच्यापैकी अशी संख्या शोधायची तिथं पूर्ण भाग गेला पाहिजे. याचा अर्थ लसावी काढावा लागेल आपल्याला. 60, 120 आणि 24. बघा, मूळ अवयव पद्धतीने आपल्याला सोपं जाईल.
बे त्रिक 6 0 बे सक्क 12 0 आणि मग बघा 15 दोन्ही 30 30 दोन्ही 60 आणि 6 दोन्ही 12. परत कितीनं जाईल बघा बरं, 3 जाईल. 3 5 15 3 10 30 3 दोन्ही 6. आता पुन्हा कितीनं जाईल 5 5 1 5 5 दोन्ही 10 आणि हे 2 असे 2 भाग जात नाही म्हणून परत 2 घेतला. बे एक बे बे एक बे. ठीक. बे दोन्ही 4 4 त्रिक 12 12 पंचे 60 60 दोन्ही 120. 120 सेकंदांनी 120 सेकंद. 120 सेकंद म्हणजेच काय 2 मिनिट. 60 सेकंदाचा 1 मिनिट बघा 2 मिनिट. ठीक. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला होता तेव्हा तीनही सिग्नल एकाच वेळी हिरवे होते. त्यानंतर पुन्हा 120 सेकंदांनी म्हणजे 2 मिनिटांनी पुन्हा तिघही हिरवे होणार आहेत. ठीक. म्हणजे 2 मिनिटांनी 8 वाजून 2 मिनिटांनी. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन. तुमसर येथील तांदूळ संशोधन केंद्रात बासमती जातीचे 2610 किलोग्राम आणि इंद्रायणी जातीचे 1980 किलोग्राम तांदूळ बियाणे आहे. त्यांचे जास्तीत जास्त, ओके हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे राजांनो, जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या. तर बासमती तांदळाच्या बियाणाच्या किती पिशव्या तयार होते? सिंपल. आपल्याला काय करायचंय 2610 आणि 1980 या दोन्ही संख्येना पूर्ण भाग जाईल अशी संख्या शोधायची. बघा 2610 आणि 1980 यांचा मोठ्यात मोठा विभाजक काढायचा. बघा 2 भाग जाईल. एकदम सरळ सोप्या पद्धतीने करूया. बे एक बे बे त्रिक 6 बे 0 0 बे पंचे 10 92 18 92 18 0 3 आणि 1 4 आणि 5 9 9 9 18 3 न जाईल बघा. 3 चौक 12 1 3 त्रिक 9 1 3 5 15 3 त्रिक 9 3 त्रिक 9 0. पुढे बघा 4 आणि 3 7 आणि 5 12 पुन्हा 3 न जाईल. 3 1 3 3 चौक 12 3 5 15 3 1 3 3 1 3 0. आता पुढं 11 ना जाईल का बघा, जाईल. 11 1 11 उरले 5 1 6 6 वजा 4 नाही जाणार 11 ने, सॉरी 11 ने नाही जात. आपल्याला इथंच थांबावं लागेल. दोघांनाही भाग जाईल. सॉरी एकक स्थानी 5 0 म्हणजे 5 ने जाईल. 5 दोन्ही 10 4 उरले 5 9 45 5 दोन्ही 10 1 उरला 5 दोन्ही 10. ठीक. आता मात्र नाही जाणार. ठीक आहे. तर मसावी काढायचा आहे त्याच्यामुळे फक्त सामायिक विभाजक आपल्याला काढायचे होते. बेत्रिक 6 सैंत्रिक 18 18 पंच 90. ठीक. बघा मसावी बघा 2 3 3 5 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दोन्ही 90 म्हणजे 90 किलोग्रामच्या आपल्याला पिशव्या कराव्या लागतील. तर मग काही तांदूळ शिल्लक राहणार नाही. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलंय सारख्या पिशव्या सारख्या वजनाच्या 90 करायला लागतील. त्यांनी आपल्याला विचारलंय बासमती तांदळाच्या. ठीक आहे. बासमती तांदूळ किती आहे बघा बरं, 2610 किलोग्राम आहे. 2610. ठीक आहे. 90 किलोच्या किती पिशव्या होतील बघूया. 1 0 1 0 गेला. 9 दोन्ही 18 9 त्रिक 27 9 दोन्ही 18 किती राहिले 8 राहिले. 81 झालं. 99 81. ठीक. तर मग बासमती त्यांनी काय विचारलंय बियाण्याचे किती पिशव्या तयार होतील, तर बासमतीच्या आपल्याला 29 पिशव्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4
हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक, अतिशय सोपा प्रश्न आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे. बर, अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती असेल? जास्तीत जास्त म्हटले काय करायचंय? मसावी काढायचंय. 8 आणि 12, बेचोक बेसक्का, बेदोनी 4 बेत्रिक 6 झालं. मसावी काढायचा, त्याच्यामुळे फक्त आपल्याला सामायिक विभाजक पाहिजेत आणि मग ते येणार आहे बेदोनी 4. ठीक, जास्तीत जास्त त्या तुकड्याची लांबी किती घ्यायला पाहिजे आपण? 4 मीटर. कुठे आहे पर्याय आहेत? पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रीनाकडे काही फुलं आहेत, तिनं प्रत्येकी 12 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या, तर तिच्याकडे 11 शिल्लक राहिले. ओके, 12 केलं तर 11 शिल्लक राहिले. बर, 16 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर 15 फुले शिल्लक राहिली आणि प्रत्येक 18 तयार केलं तर 17. ओके, ओके. आता भाजक आणि बाकी यांच्यातला फरक बघा. 12 वजा 11 1, 16 वजा 15 1 आणि 18 वजा 17 1. ठीक, कमीत कमी म्हटलं की आता काय करायचं आपण? 12 16 आणि 18 यांचा लसावी काढून घेऊ. बेसक्का 12 बेअट्टी 16 92 18, पुढे 3 न जाईल. 3 दोन्ही 6, 3 नाही जाणार. बरं ठीक आहे, 3 दोन्ही 6 8, 3 त्रिक 9, परत 2 बेदोनी 4 बेचोक 8, 3 परत बे बे बेदोनी 4 आणि 3 अशी 3 घ्या. ठीक, आता आपल्याला लसावी काढायचं आहे, त्याच्यामुळे सामायिक आणि असामायिक दोन्ही विभाजकांचा गुणाकार करून घेऊया. 2 3 2 2 2 3 2 2 गुणिले 2 3 गुणिले 2 आणि 3. बघा, बेत्रिक 6 6 दोन्ही 12 12 दोन्ही 24 24 दोन्ही 48 48 गुणिले 3 करा. 3 8 24, 2 राहिले. 3 चौक 12 आणि 1 3 8 24 2 3 चौक 12 13 14 सॉरी 144. ठीक आहे, आता यांच्यातला फरक 1 1 आहे. तो फरक जर आपण वजा केला तर मग 143 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर त्याच्याकडे कमीत कमी किती फुलं असतील? 143. ठीक आहे, चला 143 कुठं आहे पर्यायात? पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ज्याचा मसावी 4 आणि लसावी 144 आहे अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? आपण पाहिले, लसावी आणि मसावी जर आपल्याला दिलेला असेल आणि 2 संख्या काढायच्या असतील तर आपण काय करतो राजांनो? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. चल, तर लसावी किती दिला? 144. मसावी किती दिला? 4 दिला. बर, असामायिक अवयवांचा गुणाकार. 4 त्रिक 12, 2 उरले 24, 4 सख 24. ओके, म्हणजे 36 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक, बघा आता 36 चे विभाजक 1 गुणिले 36, 2 गुणिले 18, 3 गुणिले 12 त्रिक 36 12, 4 गुणिले 9 आणि 6 6 36. आता ह्या विभाजकांच्या जोड्या आहेत. आता सिंपल आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? तर सहमूळ संख्या ज्यांचा विभाजक एकच पाहिजे, एक हा एकच सामायिक विभाजक पाहिजे अशा संख्या. 36 नाही येणार. आता 2 आणि 18 मध्ये 2 न भाग जातो, ही जोडी नाही येणार. 3 आणि 12 मध्ये 3 हा एक विभाजक आहे 12चा सुद्धा,
म्हणजे ही पण जोडी नाही येणार, 6 मध्ये नाही येणार. 4 आणि 9, तर 4 आणि 9 या दोन संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे, म्हणून आपण असामायिक अवयव कोणते घेऊ शकतोय? 4 आणि 9, कारण ते सहमूळ आहेत. ठीक. आता असामायिक अवयव मिळाले तर मग त्या संख्या कशा शोधायच्या? तर त्या संख्या मसावीच्या पटीत असतात, म्हणून त्याला मसावीनं गुणायचं. म्हणजे पहिली संख्या कोणती येणार? 4 गुणिले मसावी 4, 4 × 16, आणि दुसरी संख्या 9 × 36, म्हणजे 16 आणि 36. बघा, 16 आणि 36 अशा दोन संख्या असणार. पर्यायामध्ये कुठे? पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी एक उरते. लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. काय अर्थ होतो त्याचा? लसावी काढायचा. 2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने, ठीक आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला? लसावी. बघा, सिंपल आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या. 2 × 2 = 2, 3 × 3 = 2, 2 × 4 = 5, 5 2 × 3 = 6, 7 2 × 4 = 8, 9 × 9 = 2 × 5 = 10. ठीक. परत 3 × 3 = 2, 1 × 2, 5 × 5 3 × 3 = 7 × 7 2 × 2 = 4, 9 × 9 = 5 × 5. ठीक. पुढे जाऊया. बघा, आता 2 न भाग जाणार तर कोणी दिसत नाही, मात्र 3 आणि 9 म्हणजे 3 ने भाग जाणार आहेत. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 2 आहेस तेव्हा 3 × 3 = 9 आणि 5 × 5. पुढे जाऊया. आता बघा 5 आहे आणि इथं 5 आहे. ठीक. 5 × 1 = 5, 7 जसं तसं, 2 जसं तसं, 3 जसं तसं, 5 × 1 = 5 झाले. आता या सगळ्यांचा गुणाकार. बघा, 2, 2, 3, 5 असामायिक कोण आहे तिकडं? 7, 2 आणि 3 आहेत. सगळ्यांचा गुणाकार बघा. 2 × 2 = 4, 4 × 3 = 12, 12 × 5 = 60, 60 × 7 = 60, 420, 420 गुणिले 2 गुणिले 3, 3 × 2 = 6, 6 0 0, 6 2 = 12, हाचा 1, 6 × 24 आणि 1 25. म्हणजे 2520, 2520 ही अशी संख्या आहे की ज्या संख्येला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो. पण त्यांनी काय म्हटलंय? बाकी एक उरते, म्हणजे याच्यामध्ये एक जास्तीच आहे. बघा, याच्यामध्ये एक जास्तीच आहे, म्हणून याच्यामध्ये एक मिळवलं आपण. आपल्याला अपेक्षित जी संख्या आहे ती संख्या शोधायची असेल तर एक उरतोय ना. तर 2520 मध्ये 1 मिळवा, 2521. बघा, पर्यायामध्ये कुठं दिसतंय रे? ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न काय दिलाय? समान रुंदी असलेल्या 2 आयताकार मैदानाचे क्षेत्रफळ अनुक्रमे 1541 चौरस मीटर आणि 759 चौरस मीटर आहेत. तर त्या मैदानाची रुंदी किती? आता रुंदी बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय? तर लांबी गुणिले रुंदी. बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे रुंदी काय असणार आहे? अशी असणार आहे की ज्या संख्येनं 1541 आणि 759 या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जाईल. याचा अर्थ थोडक्यात रुंदी म्हणजे मसावी. 1541 आणि 759 यांचा मसावी आपल्याला शोधायचा. चला बघा कितीने भाग जाईल. 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 1 11 आणि 7 आणि 5 12 आणि 9. बरं, कितीने भाग जाईल बघा. आता बघा,
कोणत्या संख्येनं भाग जातोय, तर मग 33 म्हटलं तर 3 आणि 11ने गेला पाहिजे. तर पर्यायाचा वापर जर आपण करत असलो तर 33 कॅन्सल करावा लागेल. 69 म्हटलं तर 23 त्रिक म्हणजे 3 न जायला पाहिजे. मग 69 न 5 आणि 6 4 आणि 11 नाही जाणार, हा कॅन्सल करावा लागेल. ठीक आहे, 23 आणि 67. 23 ही मूळ संख्या आहे बघा. 23 सख 138, 154 वजा 138, बोला किती राहील? 14तून 8 गेले, 6, 5तून 4 1, 0, 16 राहिलं. तर 161 झालं. 23 7 161. ठीक आहे, पुढं 23 त्रिक 69, परत 6च राहिलं. 23 त्रिक 69. ओके, 67 आणि 33. ठीक आहे, जे इथून पुढे भाग जात नाही याचा अर्थ रुंदी 23च असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 करेक्ट उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येला प्रत्येक एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते. ठीक आहे, एक अंकी मूळ संख्येने भागल्यास. एक अंकी मूळ संख्या कोणत्या तरी बाळांनो? 2 3 5 7. प्रत्येक वेळी बाकी एक उरते म्हणजे 2 न 3 न 5 न आणि 7 न भाग जाणारी संख्या शोधायची. म्हणजे आपल्याला लसावी शोधायचा आहे. आणि लसावी मूळ संख्यांचा लसावी म्हणजे आपण काय करतो, सॉरी, 2 3 5 आणि 7 या सगळ्या मूळ संख्या आहेत. त्याच्यामुळे यांचा आपण काय करणार? गुणाकार करणार. ठीक, 3 2 6, 5 7 35. बर, किंवा मग 3 2 6 6 5 30 आणि 30 7 210. ठीक, हा लसावी आला. याचा अर्थ 2 न 3 न 5 न आणि 7 न निश्चय भाग जातोय. पण त्यांनी काय विचारलं की बाकी एक उरते म्हणजे त्याच्यामध्ये एक जास्तीच आहे. एक जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण एक मिळवला तर मग आपलं उत्तर येणार आहे 211. बघा पर्यायामध्ये कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन संख्या 6x आणि 7x असून त्यांचा मसावी 6 आहे, लसावी 252 आहे. तर आता या प्रश्नासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा ह्या ज्या दोन संख्या आहेत ना, मसावी काय आहे रे? 6 आहे. 6च्या पटीत असणार आहेत बाळांनो. 6x म्हणजे काय? 6 गुणिले 6 मसावीनं गुणा 6 6 36 आणि 7x म्हणजे काय? 7 गुणिले मसावी करा 7 सक 42. सिंपल आहे. त्यांनी विचारलंय तर x बरोबर किती? तर x बरोबर मसावीच असणार आहे ना, 6च असणार आहे. जे पर्याय क्रमांक 4 हे कन्फर्म उत्तर येणार आहे. जर तुम्हाला तसं अजून वेगळ्या पद्धतीने पाहिजे तर मग आपण असं करू शकतोय. त्या दोन संख्यांचा गुणाकार करा 6x गुणिले 7x आणि मग त्याला लसावी आणि मसावीचा सुद्धा गुणाकार करा 552 गुणिले 6. ठीक आहे, 6 7 42, x गुणिले x चा वर्ग, 6 2 12 किंवा राहू द्या काही फरक पडत नाही, 252 गुणिले 6. आता मला सांगा डावीकडे 42 गुणतो, तिकडे गेल्यानंतर आपल्याला छेदस्थानी न्यावं लागेल. 6 7 42, 7 त्रिक 21, 4 राहिलं, 7 सक 42 म्हणजे x चा वर्ग बरोबर काय मिळालं मला? 36. कोणाचा वर्ग? 36 बाळांनो 6चा, म्हणजे x बरोबर 6. पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक काय सांगितली की ज्या संख्या आहेत ना ते नेहमी मसावीच्या पटीत असणार आहेत ना. मग मसावी किती दिलाय? 6. 6 6 36 आणि 6 7 42. तुम्ही 5 सेकंदात उत्तर काढू शकता. हे सगळं करत बसायची आवश्यकता नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 48 आणि स्टार 6 या संख्यांचा मसावी दिलाय 144. तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? एकदम बेस्ट वे काय, तुम्ही पर्यायामध्ये जे अंक दिले ते तिथे ठेवून बघा. म्हणजे काय, तर 48 आणि इथं जर समजा तुम्ही 1 ठेवला तर 16. या दोघांचा लसावी 144 येतो का? बघा, 2 2 4 2 चौक 8 2 8 16, 8 त्रिक 24, 8 1 8, 8 2 16, 16 त्रिक 48 म्हणजे मोठी संख्याच लसावी असणार आहे. ठीक आहे, तर मग 144 येणं शक्य नाही. पुढचा पर्याय घ्या 3.
48 आणि 36 काढून बघा. काही आता याचंही तोंडी आपण उत्तर काढू शकतोय, पण ठीक आहे, स्टेप बाय स्टेप चला. आपली अजून प्रॅक्टिस नाही तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, रिस्क नको, उत्तर बरोबर यायला पाहिजे. 2 2 4 2 चौक 8. ठीक. 3 चौक 12 3 त्रिक 9. काय करायचं आपल्याला? लसावी चेक करायचा. 2 2 4 4 त्रिक 12 12 चौक 48 आणि 48 गुणिले 3 करा. 3 8 24 2 चौक 12 13 आणि 14. ठीक आहे, कन्फर्म. म्हणजे 48 आणि 36 या दोन संख्यांचा लसावी 144 येतोय. म्हणजे इथं काय ठेवलं पाहिजे आपण? स्टारच्या जागी 3 ठेवायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 आपलं एकदम बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीच्या विक्रीचा प्रचार करण्यासाठी बाहेरगावी पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीनं दर 8 दिवसांनी, तिसऱ्याने दर 12 दिवसांनी कार्यालयाला येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली. तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी? ठीक आहे, कमीत कमी आपल्याला एक सपोर्ट तर मिळतोय की कमीत कमी म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की लसावी काढायचं आहे बाबा. ठीक आहे, हा याचा अर्थ काय? 6 8 आणि 12चा लसावी काढायचा. 6 8 आणि 12चा लसावी. चला कितीनं भाग जातो? 2. 2 त्रिक 6 2 चौक 8 2 सक्क 12. पुढं 3 1 3 4 जसं आहे तसं 3 2 6. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मसावी काढत असताना महत्तम सामायिक विभाजक म्हणजे सामायिक विभाजक पाहिजे, तिन्हीला भाग जाणारी संख्या पाहिजे. पण लसावी काढताना आपल्याला सामायिक पण आणि असामायिक पण पाहिजे. मग लसावी काढत असताना जिथं 2 संख्यांना भाग जातोय तिथं सुद्धा आपण घालवतच जाणार आहे. पण मात्र मसावी काढताना काळजी घ्यायची, मसावी काढताना फक्त तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या फक्त घ्यायची, तिथून पुढे सोडवायचं नाही. ठीक आहे, परत 2 न सोडवा. 2 2 4 2 1 2. बघा 2 त्रिक 6 लसावी काढायचं आपल्याला. सगळ्याचा गुणाकार सामायिक आणि असामायिक दोघांचाही गुणाकार करतो आपण. 2 त्रिक 6 6 2 12 12 2 24. लसावी आपला 24 आला. म्हणजे 24 दिवसांनी ते तिघही किती दिवसांनी एकत्र भेटतील? तर 24 दिवसांनी. बघा कुठं आहे पर्याय? पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 संख्यांचा मसावी 6 आहे, त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3:4 या प्रमाणात आहेत. 3 भाग आणि 4 भाग. ठीक, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला मसावीच्या पटीत असणार आहेत. साहित्रिक बघा, साहित्रिक 18 आणि साहिंचोक 24. डायरेक्ट उत्तर काढू शकता बाळांनो. त्या संख्या 18 आणि 24 असणार आहेत. पर्यायामध्ये दिसतंय का? पर्याय क्रमांक 3. 5 सेकंदात उत्तर येणार आहे तुमचं. जर तुम्हाला हौसच असेल तर त्या पद्धतीने करा. 2 संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक, आता एक संख्या 3 भाग आहे तर त्याला आपण 3x म्हणू. दुसरी संख्या 4 भाग आहे त्याला 4x म्हणू. लसावी किती बाळांनो? 72. मसावी 6. तर 3x गुणिले 4x करा. 72 गुणिले 6 बरोबर 3 चौक 12 x वर्ग. हे 12 इकडे आल्यानंतर भागणार आहे. ठीक, 12 सक्क 72 साई 36 बरोबर x वर्ग. कोणाचा वर्ग? 36. तर 6चा. x बरोबर 6. बघा तर त्या संख्या कोणत्या म्हटलंय? मग x बरोबर 6 जर आलं तर पहिली संख्या 3x आहे बाळांनो. जे 3 गुणिले 6 18 आणि दुसरी संख्या 4x. 4 गुणिले 6 साहिंचोक 24. 18 आणि 24 कन्फर्म उत्तर येणार आहे. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. बर, जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या. एकदम सिंपल आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलं? 2 संख्यांचा मसावी कोण कोण कोण? मसावी. कुणाच्या बघा? लसावीच्या. किती? 1/6 पट. इथपर्यंतच वाक्य मी समीकरणाच्या पद्धतीने लिहिलं, काही फरक पडत नाही. कोण? मसावी. कुणाच्या? लसावीच्या 1/6 पट आहे.
इथपर्यंत समीकरणाच्या रूपात लिहिलं. मसावी त्यांनी दिला बाळांनो 5, त्याला मी इथं ठेवतो. 5 बरोबर लसावी गुणिले 1/6. मला सांगा हे 6 इकडे छेदस्थानी म्हणजे भागाकारात आहे, इकडे आल्यावर गुणाकारात आहे. म्हणजे लसावी बरोबर काय येणार आहे? 5 सक्क 30 येणार आहे. ओके, म्हणजे लसावी मिळाला, मसावी त्यांनी 5 दिलाय, त्याच्यातली एक संख्या 15 दिलेली आहे, दुसरी काढायची. काय करणार आहे? बोला काय करणार आहे? आपल्याकडे सूत्रच आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. चला स्टार्ट करू. लसावी 30, मसावी त्यांनी दिलेला 5, एक संख्या त्यांनी दिली 15, ते ठेवूया. दुसरी संख्या आपल्याला काढायची. आता हे 15 इकडे गुंत बाळांनो, इकडे आल्यानंतर भागणार. दुसरी संख्या 15 1 15, 15 दोन्ही 30, 5 दोन्ही 10. तर आपली दुसरी संख्या जी आपल्याला शोधायची होती ती काय मिळाली? 10 मिळाली. एकदम सिंपल. बघा आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 144 आणि 300 ते 400च्या दरम्यानची एक संख्या. बर, त्यांचा मसावी 72 आहे. बर, तर ती संख्या कोणती? थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं तर हाही प्रश्न आपल्याला एकदम सोपा जाईल. बघा काय म्हटलंय समजून घ्या. एक संख्या दिली 144 आणि दुसरी संख्या जी आहे ती 300 आणि 400च्या दरम्यानची आहे. बरीचशी मुलं कन्फ्युज होणार. तुम्हाला वाटणार सर 300 आणि 400च्या मधली संख्या 100 संख्या आहेत, कधी शोधत बसू? काय करू नका, फक्त त्या संख्या काय असतात हे समजून घ्या. मसावी त्यांनी 72 दिलाय, ज्या संख्या आहेत ना त्या मसावीच्या पटीत असणार आहेत, कारण मसावी हा त्यांचा विभाजक आहे. मसावी हा त्यांचा विभाजक आहे मोठ्यात मोठा, बरोबर आहे की नाही? म्हणजे मसावीच्या पटीत असणार आहे. मग मला सांगा 72च्या पटीत आहे बघा, 72 दोन्ही किती? 144. 144 तर 72च्या पटीतलीच संख्या आहे. मग 300 आणि 400च्या दरम्यानची 72च्या पटीतली संख्या शोधू आपण. 72 गुणिले 2 तर आहे, 3 करू. 3 दोन्ही 6, 3 7 21. हे 216 आली, म्हणजे 300च्या पुढची पाहिजे आपल्याला. नाही, हिला म्हणायचं गप्प बस. 72 गुणिले 4 करा. 4 दोन्ही 8, 4 7 28. नाही येणार. पुढं 72 गुणिले 5 करा. 5 दोन्ही 10, ह्याचा 1, 5 7 35 आणि 1 36. बघा एकदम सिंपल. याला काहीही डोकं लावायचं नाही, फक्त 72च्या पटीतली संख्या शोधाय. 360 आली, जी 300 आणि 400च्या दरम्यानचे. सिंपल आहे. 360 म्हणजे एक संख्या 144 असणार आणि ती दुसरी संख्या 360. बघा पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. तर इयत्ता 7वी स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्वाचं असणारं नवनीत पब्लिकेशन मधील आपण 23चे 23 प्रश्न अतिशय सोप्या आणि सखोल स्पष्टीकरणात सह पाहिले. या संदर्भात काही अडचण आली तुम्हाला तर बिनधास्त तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यासाठी संपर्क 88 88 044 281. याच प्रकारचा अजून तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल आणि एक्स्ट्राचा अजून बरेचसे प्रश्न प्रकार अभ्यासायचे असतील तर ऑनलाईन क्लाससाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. थँक्यू. चलो.